शेकडो वर्षापासून चालत आलेली विठुरायाची वारी ही एक खूप मोठी माइंड आणि बॉडी थेरपी आहे. नमस्ते, मी डॉक्टर पियुष वागल. सध्या आपण बघतोय की पाश्चिमात्य देशांमध्ये किंवा आपल्या भारतामध्ये सुद्धा श्रीमंत असणारी लोक आपले डिप्रेशन किंवा अँझायटी घालवण्यासाठी ग्रुप थेरपी वगैरे असं काहीतरी उपद्व्याप करत असतात. एखाद्याला स्ट्रेस असेल, टेन्शन असेल, तर तो वारीमध्ये आला तर तो हमखास स्ट्रेस फ्री होऊन जातो. कसं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. जेव्हा वारीमध्ये आपण टाळ मृदुंगाच्या तालावर विठुरायाच्या घोषामध्ये एका लयीत ज्यावेळेस आपण चालत असतो, तेव्हा शरीरातील कॉर्टिसॉल म्हणजे स्ट्रेस हार्मोन झपाट्याने कमी होतो आणि मेंदूतून सेरोटोनिन सारखे हॅपी हार्मोन रिलीज होतात. यामुळे आपोआप डिप्रेशन आणि अँझायटी कमी येते. आता हीच गोष्ट आयुर्वेदिक कॉन्टेक्स्ट मधून आपण समजून घेऊया. आपलं मन आणि शरीर आणि सोबत आपले विचार हे आपल्या वाताच्या अधीन असतात. वारीतील शिस्तबद्ध दिनचर्या सोबत सततचा असणाऱ्या विठुरायाचा नामघोष आणि मिळणारं सात्विक जेवण यामुळे आपल्या शरीरातील सत्वगुण हा प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेला असतो. यामुळे आपल्या मनातील रज आणि तमगुण म्हणजेच काय की चिंता आणि नैराश्य हे नष्ट होतात आणि सोबत वातदोष हा देखील कुठेतरी न्यूट्रल झालेला असतो. जेव्हा मन आणि शरीर पूर्णपणे अशा सात्विक अवस्थेत असते, तेव्हा आयुर्वेदानुसार शरीरामध्ये ओझाची निर्मिती होते. आणि म्हणूनच एवढी पायपीट करून सुद्धा आपल्याला वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान आणि सोबत एक वेगळंच तेज त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला बघायला मिळतं. जसं वारी ही एक परंपरा आहे, त्या वारीलाच सध्या आपण मनाचं एक नॅचरल डिटॉक्स आपण म्हणू शकतो. त्यामुळे वारी, आयुर्वेद आणि आधुनिक शास्त्राचा हा संगम आपल्या वारकरी माऊलींसोबत शेअर करा आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका.